नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. विशेष मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. काल आणि आज म्हणजे या मागच्या 24 तासांमध्ये भारतीय हवाई हद्दीमध्ये हवाई अपघात किंवा हवाई अपघातांची शक्यता या बाबतीत सलग काही घटना घडल्या आहेत. आपल्याला माहितीच आहे, 28 जानेवारीला अजितदादा पवार हे दिवंगत उपमुख्यमंत्री यांचं विमान अपघातात निधन झालं आणि त्यानंतर काल एक खूप मोठी दुर्घटना घडली. ती घटना म्हणजे झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील समरिया या घनदाट जंगलामध्ये एक एअर ॲम्ब्युलन्स क्रॅश झाली. एअर ॲम्ब्युलन्स म्हणजे ज्या एखाद्या पेशंटची जर इमर्जन्सी असेल, त्याला तात्काळ दुसरी ठिकाणी हलवायचं असेल आणि रोडनी वेळेत जाणं शक्य नसेल तर एअर म्हणजे विमानाची ॲम्ब्युलन्स उपलब्ध असते. तिचा वापर करून आपण लवकरात लवकर दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतो. अशी एअर ॲम्ब्युलन्स क्रॅश झाली आणि त्यामध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला. संजय कुमार, ध्रुव कुमार, अर्चना देवी. म्हणजे संजय कुमार हे पेशंट होते, ते बर्निंग पेशंट होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी चतरामध्ये ॲडमिट केलं होतं. पण त्यांना तात्काळ हलवण्याची गरज पडली म्हणून ही एअर ॲम्ब्युलन्सची अरेंजमेंट केली आणि त्यांना घेऊन जात होते. पण 7:11 संध्याकाळच्या या एअर ॲम्ब्युलन्सनी टेक ऑफ घेतलं झारखंडच्या रांचीमधनं आणि साधारणपणे 15-20 मिनिटांनीच हवामान खराब झालं. मग पायलटनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला कॉन्टॅक्ट करून आपली दिशा वळवण्याची परवानगी मागितली. ती परवानगी देण्याच्या आत एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत या एअर ॲम्ब्युलन्सचा संपर्क तुटला आणि ही एअर ॲम्ब्युलन्स चतरा जिल्ह्यातील समरिया जंगलात, घनदाट जंगलात क्रॅश झालं. क्रॅश झालेलं विमान शोधण्यासाठी सुद्धा बराच वेळ लागला, परंतु 7 लोकांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अजितदादा पवारांच्या दुर्घटनेला 1 महिनाही झाला नाहीये, तर त्यात ही दुसरी दुर्घटना घडली आणि 7 लोकांनी आपला जीव गमावला. कारण सांगितलं जातंय की हवामान खराब होता. हा प्राथमिक अंदाज आहे, अजून त्याच्या तपासण्या DGCA वगैरे करेल आणि डिटेल अहवाल देईल. दुसरी घटना घडली आहे, पवन हंस हेलिकॉप्टर हे अंदमान निकोबार जवळच्या समुद्रामध्ये कोसळलेलं आहे. यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला होता आणि यासोबतच काही हवामानाचा सुद्धा यामध्ये भाग होता असं म्हटलं जातंय. ही दुसरी दुर्घटना, पण सुदैवाने या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही, कोणाला फारसं जखम किंवा इजा सुद्धा झालेली नाहीये. ते हेलिकॉप्टर क्रॅश लँड करण्यात आलं समुद्रामध्ये आणि लगेचच सर्व प्रवाशांना त्यातल्या वाचवण्यात आलं. त्यामुळे सुदैवाने कोणती जीवितहानी यामध्ये झाली नाही. ही दुसरी घटना. तिसरी घटना, ब्रिटिश एअरवेजचं विमान जे लंडनवरनं हैदराबादला चाललं होतं. हैदराबादमध्ये हवामान ठीक नसल्यामुळे त्यांनी कदाचित गो अराउंड घेतलं आणि दुसऱ्या एअरपोर्टवर जाण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याच दरम्यान या विमानात देखील काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि नागपूरच्या बाबासाहेब आंबेडकर विमानतळावरती त्याचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. हे बोईंग कंपनीचं विमान होतं आणि त्यात 169 प्रवासी होते आणि क्रू मेंबर अजून. त्यामुळे हे सुद्धा सुदैवाने विमान वाचलं, पण भल्या मोठ्या अपघाताची शक्यता परत यामध्ये होतीच. अहमदाबादमध्ये झालेला एअर क्रॅश आपल्याला माहिती आहे, किती दुर्दैवी अपघात होता तो. त्याचप्रमाणे हा अपघात सुद्धा होऊ शकला असता, पण सुदैवाने तो झाला नाही आणि नागपूरमध्ये हे विमान सुरक्षितपणे उतरलं. चौथी घटना घडली ते दिल्ली ते लेह या विमानाने दिल्ली विमानतळावरनं टेक ऑफ घेतलं आणि त्यानंतर इंजिनच्या जवळपास पंखाच्या जवळ काही स्पार्क्स म्हणजे ठिणग्या बघण्यात आल्या आणि काही दूर जाऊन हे विमान परत इमर्जन्सी लँडिंगसाठी दिल्ली विमानतळावरती आणावं लागलं. मागच्या 24 तासात ह्या 4 घटना घडल्या. मागच्या 1 महिन्यात 2 विमानं क्रॅश झाले आणि त्यातली सर्व लोक गेली. ते एक अजितदादांचं आणि एक ही एअर ॲम्ब्युलन्स. हवाई प्रवास हा एकेकाळी सर्वात सुरक्षित प्रवास मानला जात होता. जर तुम्ही अगदी 20-25 वर्षापूर्वीच्या परिस्थिती बघितली तर दशकातनं एखादं विमान क्रॅश होणं अशा घटना घडत होत्या. पण आपण अहमदाबाद एअर क्रॅशपासून जर बघतोय तर मालिकाच चालू आहे. साधारणपणे अहमदाबाद एअर क्रॅश नंतर अजून 1 वर्षही झालेलं नाहीये, तर त्यात आपण बघतोय 5, 6, 7 घटना आपल्या समोर आलेल्या आहेत. हे असं का घडतंय? भारतीय नागरी उड्डयन मंत्रालय
DGCA यांनी या बाबतीत तपास केलाय का नाही केलाय, की इतक्या हवाई दुर्घटना किंवा हवाई दुर्घटनांची शक्यता येते, इमर्जन्सी लँडिंग्स होत आहेत, हे असं नेमकं का घडतंय? कारण यात एअर क्रॅश झाल्यावरती मित्रांनो वाचण्याची शक्यता शून्य असते जवळपास. क्रॅश झाल्यानंतर इमर्जन्सी लँडिंगमध्ये परिस्थिती वेगळी असते, ती कंट्रोल्ड असते. पण एअर क्रॅश जर झाला तर वाचण्याची शक्यता नसतेच कोणाचीच. त्यामुळे विमान हेलिकॉप्टर अपघात हे खूपच धक्कादायक असतात, हे खूप रिस्की असतात. यामध्ये वाचण्याची शक्यता नसते आणि एका सेकंदात होत्याचं नव्हतं होतं. त्यामुळे आपल्या सर्वांना विचार करावा लागेल की ह्या अशा घटना का घडतायत, या घटनामागची कारणं काय आहेत. विमानांची कंडिशन ठीक नाहीये, मेंटेनन्स ठीक नाहीये, नीट त्यांना जपलं जात नाहीये, प्रोटोकॉल्स पाळले जात नाहीयेत, पायलट्समध्ये काही दोष आहे का, जे काही कारण असेल, आपण कोणाला दोष देत नाहीयेत, कारण कुठलंही असो, पण इथे शेकडोंनी प्रवासी असतात विमानांमध्ये. क्रॅश हा सगळ्यांच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपण सरकारला विनंती करूया की कृपया या बाबतीत ठोस पावलं उचलावीत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, याबद्दल तुमचं काय मत आहे, या विमान अपघाताबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. थँक्यू.